नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागील आपण व्हिडिओमध्ये बघितलं की बदलत्या वातावरणामध्ये हे लोटसचं जे सरताज आहे, ॲक्वामॅजिक आहे, सार्थक 007 आहे, हे कमी पाणी ज्यांना पाणी नाही त्यांनी कसं वापरायचं आहे हे आता आपण इथं प्रात्यक्षिक करणार आहोत। सर्वात प्रथम हे 2 ग्लास घेतलेले आहेत। या दोन्ही ग्लासामध्ये आपण प्लेन पाणी जे तुमच्या ड्रीपमधून तुम्ही देणार आहात ते घेतलेलं आहे। तर ह्या दोन्ही ग्लासामध्ये आपण अगोदर हे सरताज नावाचं मॉलिक्यूल आहे, हे ब्राउन सीवीड बेस्ड प्रोडक्ट आहे। याच्यामुळे तुमच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढणार आहे, जमिनीतल्या अन्नद्रव्यांची संख्या वाढणार आहे आणि ह्याच्यामुळे तुमची फुलांची आणि फळांची ड्रॉपिंग सुद्धा कमी होणार आहे। हे सरताज घेताना आपण याच्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये घेतलेला आहे आपण सरताज। आता ह्या सरताजचा वापर करताना हे तुमचे पाणी घेतलेलं आहे एका ग्लासामध्ये। ह्या पाण्यामध्ये जेव्हा आपण अन्नद्रव्य जमिनीतून देणार आहोत, वॉटर लेवल कमी झालेली आहे शेतकऱ्यांची, तर त्याच्यासाठी काय करणार आहोत आपण, हे सरताज असं याच्यामध्ये टाकतोय पाण्यामध्ये। तर ते बघा शेतकरी बंधूंनो, तुम्ही हे सरताज तुमचं पाण्यामध्ये पूर्णपणे खाली तुमचं डिझॉल्व्ह होऊन तुम्हाला ते खाली जमिनीमध्ये जाणार आहे। याचा अर्थ काय आहे, तुम्ही जेव्हा सरताज किंवा दुसरे कुठलेही ह्युमिक ॲसिड बेस्ड मॉलिक्यूल तुम्ही पाण्यामध्ये देणार आहात, तेव्हा तुमच्या हे पाण्यामधलं मॉलिक्यूल हे जमिनीमध्ये खाली जाणार आहे। तर याचा वापर कसा करायचा आहे, तर याचा वापर करताना आपण ॲक्वामॅजिक नावाचं मॉलिक्यूल हे पाण्याचा पीएच, TDS आणि EC कमी करणार आहे। परंतु ज्या जमिनीच्या वॉटर लेवल खाली गेले आहे, ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा त्रास होत आहे किंवा ताण पडतो आहे, तर त्यांनी जर हे खतांबरोबर वापरलं तर तुम्हाला पाणी कमी द्यावं लागेल आणि खतांची अन्नद्रव्यांची उपलब्धता ही पिकांना जास्त होईल तुमच्या। तर याच्यामध्ये बघूया, हे आपण ॲक्वामॅजिक घेत आहोत। हे ॲक्वामॅजिक घेताना हे सुद्धा दुसरा ग्लास आहे। त्या दुसऱ्या ग्लासामध्ये आपण प्लेन पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ॲक्वामॅजिक हे अगोदर टाकत आहोत। हे सरताज मॉलिक्यूल जेव्हा टाकलेलं आहे, तर हे मॉलिक्यूल टाकताना हे मॉलिक्यूल बघा तुम्हाला वरती तरंगतंय, म्हणजे तुम्हाला जी तुमची जी मुळी आहे ती 8 इंचाची जी मुळी असते त्या कक्षेमध्ये तुम्हाला हे औषध तुम्हाला राहणार आहे। याचाच अर्थ तुम्ही जे पाण्यामध्ये मिक्सिंग टाकलेलं आहे, ह्युमिक ॲसिड किंवा अमिनो ॲसिड किंवा फुल्विक ॲसिड किंवा जे सार्थक 007 आपण टाकणार आहोत किंवा मॅग्नेशियम सल्फेट टाकणार आहोत, हे तुम्हाला शेतकरी बंधूंनो तुमच्या पाण्याच्या कक्षेत हे वरती तुम्हाला दिसतंय। याचाच अर्थ तुम्हाला खाली ही डेन्सिटी तुमचं राहणार आहे। याच्यामुळे तुमच्या मुळाच्या कक्षेमध्ये तुमचं औषध जाणार आहे आणि याच्यामुळे तुमच्या पाण्याची सुद्धा बचत होणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, प्रत्येक ड्रिपच्या औषधांमध्ये वापरताना तुम्हाला ॲक्वामॅजिक 200 लिटर पाण्यासाठी 250 ml वापरायचे, सरताज एकरी 2 लिटर वापरायचे, सार्थक 007 तुम्हाला 250 ग्रॅम पर एकर वापरायचे, मॅग्नेशियम सल्फेट 4 किलो वापरायचे आणि 0 बाउंड 34 4 किलो वापरायचे। धन्यवाद।